नमस्कार मित्रांनो, इन लाईन वरती मका पेरत असताना आपल्याला बाया लावायची गरज आहे मित्रांनो. आता हे नवीन टेक्नॉलॉजी बऱ्याच दिवसापासून मका पेरणी यंत्र किंवा टोकन यंत्र हे निघालेलं आहे मित्रांनो. तर हे एकदम चांगल्या पद्धतीने नळीपासून अर्धा फूट या बाजूला असं अंतर घेऊन आणि बिल्लासावरच मका पडते मित्रांनो. एखाद्या जागेवरती 2 दाणे पडतात, पण जास्तीत जास्त करून एका जागेवर एकच दाणे पडतं. तर मित्रांनो, या मशीनद्वारे जी पेरलेली मका आहे हिचा ऍव्हरेजही चांगला मिळतो मित्रांनो. पेरणीसाठी तुम्ही या पेरणी अगोदर इन लाईन वरती 1846, 1026 किंवा 1515 असे रासायनिक खाद्य फेकून मग पेरणी करावी. कारण ज्या वेळेला आपण पाणी सोडतो त्यावेळेला डायरेक्ट खाद्य मका उतरताना त्यांना लागून जाते मित्रांनो. हे टोकन यंत्र जर वापरलं तर आपल्या शेतकरी बांधवांचं मजुरीचा खर्च कमी होतो मित्रांनो. मी आता कमीत कमी 3 ते 3.5 तासामध्ये 3 थैली मक्का पेरली मित्रांनो. जर तुम्हाला टोकन पद्धतीने मक्का पेरायची असेल, तुम्ही एक वेळेस पेरून बघा आणि त्याचा ऍव्हरेज काय मिळतो तेही तुम्ही जाणून बघा मित्रांनो. जय जवान, जय किसान, जय स्वाभिमानी, जय महाराष्ट्र.